टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर श्रावण महिन्यातला आजची पहिली एकादशी असल्यामुळे विठ्ठल मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल मंदिराला जवळपास 2 टन फुलांचा वापर करून तरी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, त्याचबरोबर 16 खांबी, 4 खांबी अशा मंदिराच्या विविध भागांना वेगवेगळ्या जवळपास 20 ते 25 प्रकारच्या फुलांनी आज सजवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की याच भागाला खरतर 16 खांबी असं संबोधलं जातं। याच 16 खांबीमध्ये अशी आकर्षक पद्धतीने 25 प्रकारचे फुलं वापरून सजावट करण्यात आलेलं पाहायला मिळतं। यामध्ये जर आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी गुलाब असतील, शेवंती असेल, लिली असेल, त्याचबरोबर सुपारीचे फुलं असतील, झेंडू असेल, पिवळा झेंडू, लाल झेंडू असे अनेक जवळपास 25 प्रकारचे फुलं वापरून तरी सुंदर अशी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज श्रावण महिन्यातली पहिली एकादशी असल्यामुळे विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी देखील दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज एकादशी निमित्त जवळपास हजारो भाविक पंढरपूरमध्ये आज दाखल झालेले आहेत। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब गेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी 3 ते 4 तासाचा कालावधी देखील लागत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या एकादशीला देखील VIP दर्शन बंद ठेवण्यात आल्याचा देखील मंदिर प्रशासनाने निर्णय घेतलेला। एकंदरीत जर आपण बघितलं या संपूर्ण मंदिराच्या सजावटीमुळे विठ्ठलाचे जे रूप आहे अधिकच खुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।